जी हाँ, तो दोस्तों हमारे चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिया गया लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें ताकि हम आप तक अच्छे वीडियो पहुंचा सके। तलवार हातामध्ये युद्धाला सुरुवात झालेली आहे। ठाड 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 प्रहार सुरू झाला। युद्धाला प्रहार होता होता इंद्र थकलेला आहे। इंद्राने हत्यार घेतला आणि पळाला इंद्र। महिषासुर म्हणतोय पळाला, भ्याड माझ्या बरोबर युद्ध करायला तत्पर होत होता। इंद्र धावला, बचाव बचाव, भगवान शंकराचा आश्रय घेऊ लागलेला आहे। इंद्र धावू लागलेला आहे, भगवान शंकराला म्हणतात प्रभू महिषासुर माझ्या मागे लागलाय, बचाव, वाचवा वाचवा वाचवा। इंद्रदेवच्या मागेच महिषासुर धावत होते आणि आवाज येत आहे नाही सोडणार इंद्रा। अरे कुठे कुण्या बिळामध्ये जाऊन लपणार आहेस तू? कुठे कुठे आश्रय घेणार आहेस? सोडणार नाही तुला, थांब येतोय मी। धावू लागलेला इंद्र। इंद्राने महादेवाचा आश्रय घेतला। प्रभू त्राहिमाम त्राहिमाम येऊ लागलेले। पाहता पाहता प्रसंग छडू लागलेले। महिषासुर म्हणता म्हणता घंटा लागायचा, घंटा। हातात खड्ग घेऊन इंद्र धावला आणि भगवान भोलेनाथांना सोबत घेऊन येऊ लागलेले आहे। भगवान शिव आणि इंद्र दोघेही धावू लागले। इंद्रदेव म्हणतो मी दुरून दाखवणार, जवळ नाही येणार। महादेव म्हणते चल तर खर माझ्या सोबत। येत आहेत, पाहता पाहता समोर येऊ लागले। इंद्रा आलास तू, सोबत घेऊन आलास। धावले शंकर हातात खड्ग घेऊन, थांब। सुरू झालं युद्ध। हातात तलवारी घेऊन समरणांगणामध्ये उतरले। ठाड 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 युद्धाला सुरुवात झाली। महादेवामध्ये आणि प्रहार सुरू होऊ लागलेला आहे। महादेवाला सुद्धा परास्त व्हावं लागलं। धावला महादेव मागे। महादेव सुद्धा परास्त झाले आणि धावू लागले। पळाले रणांगण सोडून दोघे। महिषासुर अकराळ विकराळ रूप धारण बाहू ठोकू लागलेला आहे। महिषासुर बाहू ठोकतोय।
धावले इकडे भगवान शिव आणि इंद्र भगवान श्री विष्णूकडे धावतात. त्राईमाम 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 भगवान श्री विष्णूकडे धावू लागलेले आहे. कोण? शिव आणि इंद्र दोघेही पळाले. भगवान विष्णूला म्हणतात त्राईमाम त्राईमाम शांताकार भुजग शयनम पद्मनाभम श्रेषम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम. हे प्रभू प्रसन्न व्हा. भगवान श्री हरी विष्णू म्हणतात काय झालंय? सोबत घेऊन येतात श्री हरी विष्णूला. तिघेही जण येऊ लागलेले आहेत. भगवान शिव श्री हरी विष्णू आणि भगवान श्री हरी शिव विष्णू इंद्र येऊ लागलेले. नाही सोडणार नाही सोडणार. इकडे तोपर्यंत भगवान इंद्र महेश आणि विष्णू आलेले आहेत. लांबूनच दाखवतात तो बघा महिषासूर. विष्णूने बघितलं पाहणार मी. भगवंता पुढे निघाले आणि महिषासुराला पाहू लागले. हाच तो दृष्ट महिषा. अरे म्हशीपुत्र आहे तो. विवेक शून्य असणारा देवतांबरोबर युद्ध करायला निघालास. हातामध्ये खड्ग घेतलेला आहे. महिषासुर हसतोय विष्णूला पाहून. दोन तर पळाले आणि तिसऱ्याचा नंबर लागलाय. हातात खड्ग घेतले दोघांनी. तलवारी हातामध्ये घेतले आणि सज्ज होऊ लागलेले आहे युद्धा करता. हे दोन देवता मजा पाहू लागले एकीकडे. हे दोघे म्हणजे वा प्रभू वा. महिषासुराबरोबर युद्ध सुरू आहे. थाड 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 थाड. आणि युद्ध सुरू झाल्याबरोबर युद्धाला सुरुवात झाली. थाड 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 तलवारीचा आवाज होऊ लागलेला आहे. तलवारीचा पाहता पाहता ब्रह्म विष्णू आणि महेश तिन्ही देव युद्ध करता करता पलायन करतात. धावू लागलेले आहे. भागो. महिषासुर छाती तिकडे तिन्ही देव धावू लागले. महिषासूर सुद्धा त्यांचा पाठलाग करू लागलेला आहे. महिषासूर म्हणतात नाही सोडणार नाही सोडणार. धावू लागले त्यांच्या मागे. थांबा येतोय मी. धावला महिषासूर. महिषासूर धावलेला आहे आणि पाहता पाहता सुंदर प्रसंग झाला. तिन्ही देवता भगवान ब्रह्मदेवाकडे धावतायत. त्राईमाम 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 त्राईमाम. आता सगळे देवता एकत्रित येऊ लागले. मीटिंग करू लागलेले आहे. सगळे देवता एकत्रित येऊन
ब्रह्मा विष्णू महेश गुरु बृहस्पती इंद्र चंद्र महेंद्र सगळे येऊ लागलेले आहे. सगळे एकत्र येऊन चर्चा करू लागलेले आहेत. महाराज सगळे एकत्र झाल्याशिवाय कुठलाच प्रोग्राम नीट होत नाही. नीट आहे का? कुठलाही व्यवस्थित कार्यक्रम साध्य करायचा असेल ना सगळे एकत्रित हवे, सगळ्यांचं सहकार्य हवंय. ब्रह्म येऊ लागलेले आहे, इंद्र आलेला आहे, भगवान शिव आलेले आहेत आणि भगवान श्री हरी विष्णू देखील येत आहेत. सगळे बसलेले आहेत. ब्रह्माजी समोर उपस्थित झाले. प्रजापिता ब्रह्माना म्हणू लागलेले आहे, प्रभू प्रभू प्रभू. श्री हरी विष्णू ब्रह्मादी देव एकत्रित झाले. म्हणे आता काय करायचंय? महादेवा विष्णू एकत्रित होताना चर्चा करतायत. पुरे झालं, आता काय करायचंय? ब्रह्मदेव काय करायचंय? ब्रह्मदेव म्हणतात तुम्ही त्यांच्याकडे का गेलात? ब्रह्मदेव म्हणतात मी वरदान दिलंय त्यांना, त्यांना पुरुष मारणार नाही. विष्णू काय, महाविष्णू काय, महेश काय, तुम्ही त्यांचा नाश करू शकणार नाही, मी वचन दिलंय. कोण मारणार प्रभू त्यांना? अरे त्यांना फक्त स्त्रीच मारू शकते. या सृष्टी तत्वातील स्त्री महिषासुरासमोर आपण टिकलो नाही, ही सर्वसाधारण स्त्री महिषासुरासमोर टिकेल? ब्रह्मदेव म्हणतात यातून मार्ग काढा श्रीहरी, यातून मार्ग काढायचंय. कारण सर्वसाधारण स्त्री मारणार नाही. भगवान महादेव पुढे झाले. ब्रह्मदेवाला म्हणतात बाबा दाढी पांढरी झाली तुमची. ब्रह्मदेवाला म्हणतायत बाबा अहो दाढी पांढरी झाली, जरा वरदान, जरा सोच समजून वरदान देत जा. मारायच्या मागे लागलात. अरे एवढ्या एवढ्या देवांना आवरत नाही. इंद्र सुद्धा पुढे झाले. बाबा बाबा जरा विचार करत जा. वरदान देत असताना देवांना मारण्यासारखे वरदान नका देऊ. बाबा झालं ते झालं, ते सोडा. आता पुढे काय होणार ते बघा. पुढे श्रीहरीने निर्णय दिला, ब्रह्माने निर्णय दिला, एका नारीचा जन्म करावा लागेल, एक स्त्री तत्व जन्माला घालावं लागेल. ठीक आहे असं बोलता बोलता भगवान ब्रह्मदेवाने, भगवान श्रीहरी विष्णूने आपलं दैदिप्यमान तेज पुढे टाकू लागलेले आहे. जसं आपलं दैदिप्यमान तेज पुढे टाकतात, भगवान शिवाने आपलं दैदिप्यमान तेज पुढे टाकलंय, भगवान ब्रह्मदेवाने आपलं तेज टाकलंय आणि शेवटी इंद्राने आपलं तेज टाकलं, यमाने आपलं तेज टाकलं. सगळ्यांच्या महाशक्त्या एकवटल्या. देवी देवता गणगंधर्व आदी सगळ्यांच्या महाशक्त्या एकत्रित झाल्या आणि सगळ्या शक्त्या एकत्रित झाल्यानंतर या शक्तीचं दिव्य असं तेज पुंज स्वरूप निर्माण झालं. आणि ते तेज पुंज स्वरूप निर्माण झाल्यानंतर मा भगवती परांबा जगत जननी जगदंबा दिव्य तेज परमतत्व व्यापक तत्व निर्माण झालं आणि मा जगदंबा प्रगटू लागलेली आहे. दिव्य तेज टाकलेले आहे आणि त्या तेजामधनं मा भगवती प्रगट व्हावी असं दिव्य स्वरूप येऊ लागलं. सगळे देवता स्तुती करू लागले दैदिप्यमान स्वरूपात. हो जा दयाल के पाल भवानी जगतारण मां. हो जा दयाल के पाल भवानी जगदंबे मां. हो जा दयाल के पाल भवानी जगदंबे मां. हाथ ऊपर करिए भाव से श्री राधे. माँ भगवती शैरावादी प्रगट होते आहे. दिव्य तेजापासून जन्माला येते. सगळे खाली बसा, कोणी उठणार नाही. प्लीज सगळे खाली बसून जा. सगळे खाली बसा. शेष महेश तेरे गुण गावे माँ. 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 भैरव कड़ा है द्वारपाल भवानी जग
जगदम्बे माँ हो जा दयाल कृपा भवानी जगदम्बे माँ माँ भगवती शेर सवार होऊन येऊ लागलेली आहे. श्री राधे हात ऊपर श्री राधे जय हो. सगळ्यांच्या मध्यभागी माँ भगवती प्रगटलेली आहे. शंटर मध्ये देवता बाजूला उभे आहेत आणि शेर समार माँ भगवती विद्यमान होते. टाळी. इंद्रलोक इंद्रासन डोला इंद्रासन डोला इंद्रलोक इंद्रासन डोला इंद्रलोक इंद्रासन डोला एक घुंगरू झुम छनन बोला चंदन गज बोला एक घुंगरू झुम छनन बोला चंदन गज बोला झंडा ले आई तेरो लाल भवानी जगतारण माँ कर दो दयाल के पास